नमस्कार. चला बनवूया अंडा मसाला. अंडा मसाला त्यासाठी इथे मी हे 2 कांदे चिरून भाजून घेतलेले आहेत. टॅमॅटो घेतलेला अर्धा, कोथिंबीर, आलं, लसूण आणि अंडी उकडून घेतली आहेत. आता ही मी सोलून घेते अंडी. अशी कुकरला मी अंडी उकडून घेतलेले आहेत. ते आता अंडा मसाला बनवूया. हे सगळं आहे ना, मसाला हा भाजून मिक्सरला लावून घ्यायचा. कांदा टॅमॅटो चांगला परतून घ्यायचा, आलं लसूण तव्यावर परतून मग मिक्सरला लावून घ्यायचं. इथं मी अंडा मसाला बनवण्यासाठी तेल टाकलेलं आहे. दोन पळी तेल घालायचं आणि हा कांदा, खोबरं, आलं, लसूण मसाला वाटून घेतला आहे. त्यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे आणि हा मसाला आता त्यात परतून घ्यायचा. मसाला चांगला 5 ते 7 मिनिटं चांगला परतून घ्यायचा. त्यात टॅमॅटो असल्यामुळं टॅमॅटो शिजेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. चांगलं परतून घेतलं की ती अशी अंडी उकडून जी घेतली होती ना, ती मी सोलून घेतली होती. चांगला मसाला तर 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत परतून. तेल जरा मला कमी वाटलं म्हणून थोडंसं तेल अजून घातलेलं आहे. चमचमीत हवा म्हणून. तर त्यामध्ये हा एक खानदानी लाल तिखट आहे माझ्याकडे, ते जरा मिक्स करते 1 चमचावर. ते जरा वेगळा फ्लेवर येतो. असं मी आणून ठेवते मसाल्याने. जरा मिक्स केले म्हणजे मग वेगळी टेस्ट येते. चांगलं परतून अजून सुद्धा तेल जरा कमीच वाटतं मला. थोडंसं तेल घालते. अर्धी वाटी तेल झालेलं आहे. मसाला वाटताना कांदा, टॅमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर, खोबरं आणि मीठ घातलं जरासं मसाल्यातच. 10 मिनिटं मी चांगला परतून घेतलेला आहे. असा परतून घेतला की तो त्यामध्ये गरम पाणी घालायचं. हे बघा, आता चांगलं शिजवून घ्यायचं. गरम असं उकळी येईपर्यंत हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा. तुम्हाला जेवढं घट्ट हवं असेल तेवढं तुम्ही पाणी घालू शकता. घट्ट पातळ जेवढं तुमचं आहे ना. मसाला म्हटल्यावर जरा घट्टच पाहिजे. आणि जर जास्त पाणी झालं तर त्याची करी होऊन जाईल, अंडा करी. आपल्याला इथे अंडा मसाला करायचा आहे. त्यासाठी हे 5 मिनिटं चांगलं मसाला शिजवून घ्यायचा. मसाला शिजला की यामध्ये अंडी सोडायची. अशी मी अंडी अशी चिरून घेतलेली आहे. काही चिरून घ्यायची, काही अख्खी घालायची. बघा, अख्खीसुद्धा अशी जरा त्याला हे करून घ्यायचं. असे टोचे मारून घेतले की त्यामध्ये मसाला जातो. हे बघा, हे असं मी कापून घेतलेलं आहे. आपला अंडा मसाला तयार होता. आता ह्याला चांगली उकळी आलेली आहे बघा. अजून जर तुम्हाला तर्री हवी असेल तर तुम्ही ह्यामध्ये तेल घालू शकता. मस्तपैकी अंडा मसाला आपला तयार होत आला. अजून हे आता 5 मिनिटं शिजवून घ्यायचं. परत एक मी अंडं
टाकून घालते. 2 अंडी मी इथे कापून घातलेत आणि 2 अंडी अख्खी घातलेली आहेत. ज्याला जसं आवडतं तसं त्यांना खायचं. बघा मस्तपैकी आपलं आता 5 मिनटं चांगलं उकळून द्यायचं. झाला आपला अंडा मसाला तयार. खाण्यासाठी तयार आहे अंडा मसाला. एकदा नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अंडा मसाला एकदा नक्की करून बघा. अशा प्रकारे अंडा मसाला बघा मस्तपैकी आपला तयार झाला आहे. बरोबर. नमस्कार. चला बनवूया अंडा मसाला. अंडा मसाला त्यासाठी इथे मी 2 कांदे चिरून भाजून घेतलेले आहेत. टॅमॅटो घेतलेला अर्धा, कोथिंबीर, आलं, लसूण आणि अंडी उकडून घेतली आहेत. आता ही मी सोलून घेते अंडी. अशी कुकरला मी अंडी शिजवून उकडून घेतलेले आहेत. ते आता अंडा मसाला बनवूया. हे सगळं आहे ना मसाला हा भाजून मिक्सरला लावून घ्यायचा. कांदा टॅमॅटो चांगला परतून घ्यायचा. आलं लसूण तव्यावर परतून मग मिक्सरला लावून घ्यायचं. नमस्कार. चला बनवूया अंडा मसाला. अंडा मसाला त्यासाठी इथे मी 2 कांदे चिरून भाजून घेतलेले आहेत. टॅमॅटो घेतलेला अर्धा, कोथिंबीर, आलं, लसूण आणि अंडी उकडून घेतली आहेत. आता ही मी सोलून घेते अंडी. अशी कुकरला मी अंडी शिजवून उकडून घेतलेले आहेत. ते आता अंडा मसाला बनवूया. हे सगळं आहे ना मसाला हा भाजून मिक्सरला लावून घ्यायचा. कांदा टॅमॅटो चांगला परतून घ्यायचा. आलं लसूण तव्यावर परतून मग मिक्सरला लावून घ्यायचं. इथं मी अंडा मसाला बनवण्यासाठी तेल टाकलेलं आहे. दोन पळी तेल घालायचं आणि हा कांदा, खोबरं, आलं, लसूण मसाला वाटून घेतला आहे. त्यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे आणि हा मसाला आता त्यात परतून घ्यायचा. मसाला चांगला 5 ते 7 मिनटं चांगला परतून घ्यायचा. त्यात टॅमॅटो असल्यामुळं टॅमॅटो शिजेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. चांगलं परतून घेतलं की ती अंडी उकडून जी घेतली होती ना ती मी सोलून घेतली होती. चांगला आहे मसाला. तर 5 ते 7 मिनटं झालेली आहेत परतून. तेल जरा मला कमी वाटलं म्हणून थोडंसं तेल अजून घातलं. चमचमीत हवा म्हणून तर त्यामध्ये हा एक खानदानी लाल तिखट आहे माझ्याकडे. ते जरा मिक्स करते 1 चमच्यावर. तो जरा वेगळा फ्लेवर येतो. असं मी आणून ठेवते मसाले. जरा मिक्स केले म्हणजे मग वेगळी टेस्ट होते. चांगलं परतून अजून सुद्धा तेल जरा कमीच वाटतं मला. थोडंसं तेल अर्धी वाटी तेल झालेलं आहे. मसाला वाटताना कांदा, टॅमॅटो, आलं लसूण, कोथिंबीर, खोबरं आणि मीठ घातलं जरासं मसाल्यातच. 10 मिनटं मी चांगला परतून घेतलेला आहे. असा परतून घेतला की तो त्यामध्ये गरम पाणी घालायचं. हे बघा आता चांगलं शिजवून घ्यायचं गरम.
घ्यायचा. उकळी येईपर्यंत हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा. तुम्हाला जेवढं घट्ट हवं असेल तेवढं तुम्ही पाणी घालू शकता. घट्ट पातळ जेवढं तुमचं आहे ना, मसाला म्हटल्यावर जरा घट्टच पाहिजे. आणि जर जास्त पाणी झालं तर त्याची करी होऊन जाईल, अंडा करी. आपल्याला इथे अंडा मसाला करायचा आहे. त्यासाठी हे 5 मिनटं चांगलं मसाला शिजवून घ्यायचा. मसाला शिजला की यामध्ये अंडी सोडायची. अशी मी अंडी अशी चिरून घेतलेली. काही चिरून घ्यायची, काही अख्खी घालायची. हे बघा, अख्खीसुद्धा अशी जरा त्याला हे करून घ्यायचं. असे टोचे मारून घेतले की त्यामध्ये मसाला जातो. हे बघा, हे असं मी कापून घेतलेलं आणि आपला अंडा मसाला तयार होत आला. आता ह्याला चांगली उकळी आलेली आहे बघा. अजून जर तुम्हाला तर्री हवी असेल तर तुम्ही त्यामध्ये तेल घालू शकता. मस्तपैकी अंडा मसाला आपला तयार होत आला. अजून एक आता 5 मिनटं शिजवून घ्यायचं. परत एक मी अंडं असं टाकून घालते. 2 अंडी मी इथे कापून घातलेत आणि 2 अंडी अख्खी घातलेली आहेत. ज्याला जसं आवडतं तसं त्यांना खायचं. बघा, मस्तपैकी आपलं आता 5 मिनटं चांगलं उकळून द्यायचं. झाला आपला अंडा मसाला तयार. खाण्यासाठी तयार आहे अंडा मसाला. एकदा नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अंडा मसाला एकदा नक्की करून बघा. अशा प्रकारे अंडा मसाला बघा मस्तपैकी तयार झाला आहे.